इंडिया आणि पाकिस्तानची मॅच किंवा वर्ल्ड कप जर म्हटलं की एक एक जाहिरात आपल्या डोळ्यासमोर हमखास उभा राहते, ती म्हणजे मौका. बट यावेळची आयसीसीची जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ती होस्ट करते ते म्हणजे पाकिस्तान. आणि पाकिस्तान ही चॅम्पियन्स ट्रॉफी होस्ट करत असताना पाकिस्तानचा जो आर्थिक जी त्यांची घडी आहे ती पूर्ण विस्कटली आहे, त्यांचा पूर्ण बाजार उठला आहे, अशी चित्र तुम्हाला मला बघायला मिळतात. त्याच्या मागचं कारण म्हणजे जी पहिली मॅच झाली ती म्हणजे पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये. बट पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये ज्या स्टेडियममध्ये ती मॅच झाली त्याच्यामध्ये 34,000 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी तिथे होती. बट ते स्टेडियम बऱ्यापैकी खाली होतं. तिथं लोक जी अवेलेबल होती ती 15 ते 20,000च्या दरम्यान होती. बऱ्यापैकी स्टेडियम खाली होतं, मे बी त्याच्यापेक्षा कमी. बट त्यानंतर जी मॅच झाली ती म्हणजे भारत आणि बांगलादेशची जी मॅच झाली ती UAE मध्ये. आणि तिथेही जर तुम्ही बघितलं तर 25,000 त्या स्टेडियमची जी कॅपॅसिटी होती आणि त्याच्यामध्ये जवळपास फक्त 10,000 त्या स्टेडियमवर अवेलेबल होते. आणि आता सगळ्यात महत्वाची जी मॅच आहे ती म्हणजे पाकिस्तान आणि इंडियाची. ती मॅच होते 23 फेब्रुवारीला आणि ती मॅच देखील UAE मध्ये होईल. आणि ते जसं की तुम्हाला मला माहिती आहे सुरक्षा कारणांमुळे. बट पाकिस्तान एवढं गणलं कसं? पाकिस्तानला या मॅचेस मधनं जो रेव्हेन्यू मिळणार होता, पाकिस्तानला बाकीच्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर होत्या, त्यांना या चॅम्पियन्स ट्रॉफी मधनं जे साध्य करायचं होतं ते म्हणजे बेस्ट मॅनेजमेंट करून त्यांची जी मलिन झालेली प्रतिमा आहे ती पुन्हा नव्यानं साफ करण्याचा त्यांना हा चान्स होता. बट तो चान्सही त्यांच्या हातातून निसटल्याचं बघायला मिळतं. त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे पाकिस्ताननं जी अरेंजमेंट केली होती, पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी होस्ट करत आहे तर त्याच्यासाठी जे स्टेडियम वेळेत कम्प्लीट होणं गरजेचं होतं. बट जर तुम्ही बघितलं तर स्टेडियम देखील ते बरेच अंशी ऐन टायमावर ते रेडी झाले. त्याचबरोबर जर दुसरं कन्सर्न जर बघितला, यापूर्वी 2009 मध्ये ज्यावेळेस श्रीलंकेची टीम पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी आली होती त्यावेळेस त्यांच्या बसवर जो आतंकवादी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये त्या बसचा ड्रायव्हर आणि बाकीचे सुरक्षा रक्षक अशा 6 ते 7 जणांना त्याच्यामध्ये आपला प्राण गमवायला लागला होता. बट त्याचबरोबर जो स्टाफ आहे, जो बाकी टीम सोबतची जी बाकी मेंबर होते त्यांना देखील नॉर्मल दुखापतीला समोर जावं लागलं. आणि या सगळ्यानंतर पाकिस्तानची इंटरनॅशनल लेवलची जी प्रतिमा आहे ती प्रचंड डाऊन झाली. आणि ह्यावेळेस पाकिस्तानात ते टाळण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी फौजफाटा तिथं तैनात केला. जवळजवळ जिथे मॅच आहे तिथं जवळजवळ 10,000+ पोलीस फौजफाटा त्यांनी तिथं अवेलेबल केलाय. आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात चेकिंग आणि कडक बंदोबस्त तिथं पाळला जातोय. आणि या सगळ्यात होतं काय, तर जो परदेशातून येणारे जे पर्यटक आहे ते येणं टाळतायत. आणि जे पाकिस्तानची जी मंडळी ती देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी जी चौकशी आहे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी सुरक्षा यंत्रणा आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ती मंडळी देखील तिथं मॅच बघण्यासाठी येणं टाळतायत. आणि त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने जी ट्रॉफी जरी होस्ट केली असली तरी जर इंडिया जर सेमीफायनल आणि फायनल मध्ये गेलं तर पाकिस्ताननं ती ट्रॉफी होस्ट करून देखील त्या मॅचेस दुबईमध्ये होतील. आणि ज्या मॅचेस दुबईमध्ये होत आहेत त्याचा मेजॉरिटी जो रेव्हेन्यू आहे त्याच्यातून येणारा पैसा आहे तो दुबईला जातोय, ओके, म्हणजे UAE ला जातोय. आणि या सगळ्या गोष्टींमुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी होस्ट करून देखील पाकिस्तान बहुतांश वेळा गणल्याचं बघायला. धन्यवाद.